विद्यार्थ्यांचा निकाल 25 मे पूर्वी जाहीर होणार असून विद्यार्थी आता पुढील प्रवेशाच्या तयारीला लागले आहेत. जिल्ह्यातील 198 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेतून 25,237 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी किमान 85% गुण आवश्यक असतात, नाहीतर व्यवस्थापन कोट्यातून त्यांना शुल्क भरून प्रवेश घ्यावा लागेल. सोलापूर जिल्ह्यातील 215 वाणिज्य महाविद्यालयांमध्ये 12,381 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून कला शाखेसाठी प्रवेश क्षमता ही 23,000 आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सुरुवातीला गुणपत्रिका, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखल्याची छायांकित प्रत जोडून अर्ज करावा लागतो. संबंधित महाविद्यालयांकडून एकूण 3 गुणवत्ता याद्या प्रसिद्ध केल्या जातात. तरी देखील प्रवेश शिल्लक राहिल्यास 4थी गुणवत्ता यादी देखील लावली जाते, पण विज्ञान शाखेसाठी गुणवत्ता याद्या लावाव्या लागतात. वाणिज्य आणि कला शाखेसाठी प्रवेश कमीच होऊ लागले असून पटसंख्येअभावी कला शाखेच्या अनेक तुकड्या मागील काही वर्षात बंद कराव्या लागल्या आहेत. प्रवेशापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये विशेष मोहीम राबवून विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे देखील त्या ठिकाणी काढून दिली जातात. दुसरीकडे गावागावात असलेल्या ई-महासेवा केंद्रातूनही ती सोय करून देण्यात येत आहे. माध्यमिक शाळेशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांना 80 विद्यार्थ्यांसाठी एक तुकडी मंजूर असते, पण पटसंख्या कमी होऊन एकूण तुकड्यांमधील शेवटच्या तुकडीत 30 जरी विद्यार्थी राहिले तरी तुकडी सुरूच राहते. दुसरीकडे उच्च महाविद्यालयाशी संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयांना 120 पटाच्या तुकडीस मान्यता दिली जाते. त्या महाविद्यालयातील एकूण तुकड्यांमधील शेवटच्या तुकडीत 50 विद्यार्थी असतील तरी चालते, पण पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त होतात. काही वर्षात कला शाखेचे प्रवेश घटल्याने शेकडो शिक्षक अतिरिक्त